नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसके अँड लॉजिक करिअर काउन्सिलिंग मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। जेई सेशन 2 आज फॉर्म भरण्याचे अंतिम दिनांक आहे। ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप फॉर्म भरलेले नाही असे विद्यार्थी नव्याने फॉर्म भरू शकतात, किंवा ज्या विद्यार्थ्यांनी सेशन 1 चा फॉर्म भरलेला आहे आणि त्यांना सेशन 2 चा आता फॉर्म भरायचा आहे असे विद्यार्थी पेमेंट करून आपला सेकंड सेशनचा फॉर्म पूर्ण करू शकतात। लक्षात ठेवा मित्रांनो, आज अंतिम दिनांक आहे। विद्यार्थ्यांनी सेशन 2 चा फॉर्म अद्याप भरलेले नाही असे विद्यार्थी लॉग इन करून ते भरू शकतात। सर्वात अगोदर आपण जेई मेनची वेबसाईट ओपन करायची आहे। जेई मेनची वेबसाईट आपण ज्यावेळेस ओपन कराल त्यावेळेस आपल्या समोर रजिस्ट्रेशन फॉर जेई मेन 2026 सेशन 2 असं दिसेल। यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर आपल्या समोर तीन विंडो ओपन झालेली दिसेल। या विंडोमध्ये तीन ऑप्शन दिसेल, न्यू रजिस्ट्रेशन आणि लॉग इन। न्यू रजिस्ट्रेशन कोणी करायचं? ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप फॉर्म भरलेला नाही असे विद्यार्थी नवीन फॉर्म भरू शकतात। ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर फॉर्म भरलेला आहे असे विद्यार्थी या ठिकाणी लॉग इनला क्लिक करायचं। लॉग इनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला जो काही ऍप्लिकेशन नंबर असेल तो ऍप्लिकेशन नंबर एंटर करायचा। जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड एंटर करा यामध्ये। त्यानंतर खाली एक कॅप्चर कोड दिसतो, तो कॅप्चर कोड एंटर करायचा आहे। त्यानंतर त्याला लॉग इन करायचंय। लॉग इन केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर लॉग इन केलेलं असेल असे त्यांना ही स्क्रीन दिसेल। त्यांनी येस लॉग आउट अदर क्लिक करायचंय। पुन्हा एकदा आपला जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड यामध्ये एंटर करा। एंटर केल्यानंतर कॅप्चर कोड एंटर करायचा आहे। कॅप्चर कोड एंटर झाल्यानंतर आपल्याला ही विंडो ओपन झालेली दिसेल। आपल्या समोर या ठिकाणी दिसेल जेई मेन सेशन 2। मित्रांनो, इथे लक्षात ठेवा का जेई सेशन 2 चा आपण फॉर्म भरतोय हा आपल्याला या ठिकाणी दिसेल। त्यानंतर आपण ज्या तिन्ही स्टेप आहेत त्या कंप्लीट केलेल्या आहेत का, जसं रजिस्ट्रेशन फॉर्म, पेमेंट, ऍप्लिकेशन फॉर्म, या तिन्ही गोष्टी आपल्याला या ठिकाणी कंप्लीट दिसेल। त्यानंतर आपला डाउनलोड कन्फर्मेशन पेज दिसेल। मित्रांनो, लक्षात ठेवा, ज्यांना सेकंड सेशनचा फॉर्म भरायचा आहे आज अंतिम दिनांक आहे। आज आपण तो फॉर्म कंप्लीट करून घेऊ शकता। ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप कंप्लीट केलेला नाही असे विद्यार्थी आपला लॉग इन करून फक्त आपल्याला पेमेंट करायचं आहे। पेमेंट करून ते रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं। ज्या विद्यार्थ्यांचं कंप्लीट झालेलं असेल त्यांच्या समोर अशी स्क्रीन दिसेल। धन्यवाद। आपली करिअर काउन्सिलिंग संदर्भात जर काही माहिती लागत असेल तर आपण एसके अँड लॉजिक करिअर काउन्सिलिंग यांच्याशी संपर्क